नमस्कार माय टू फॅमिली। तर सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट याकरिता तळोजा, द्रोणागिरी, घनसोली, खारघर आणि कळंबोली येथील गृहसंकुलातील 4508 सदनिकांच्या विक्रीची गृहनिर्माण योजना जाहीर केलेली आहे। तर त्याचे आपण सविस्तर वेळापत्रक पाहणार आहोत। तसेच योजनेचे ठिकाण, एकूण सदनिका, चटई क्षेत्रफळ आणि घरांच्या किमती या सर्व माहितीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण सोडतीचे वेळापत्रक पाहूया। सिलेक्ट माय सिडको होम योजना 2025 चे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहील। ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात ही आजपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर 2025 दुपारी 4 वाजल्यापासून आहे। तर नोंदणी शुल्क भरण्याची सुरुवात सुद्धा 22 नोव्हेंबर 2025 दुपारी 4 वाजल्यापासूनच आहे। पात्र अर्जदारांची सदनिकेची जी निवड करायची डेट आहे ती आहे 28 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून। तर आता आपण विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकेचा तपशील आणि किंमत पाहूया। तर सर्वप्रथम आहे सेक्टर 11 प्लॉट नंबर 1 द्रोणागिरी या ठिकाणी EWS गटासाठी 22 आणि LIG गटासाठी एकूण 110 सदनिका उपलब्ध आहेत। चटई क्षेत्रफळ EWS गटाकरिता असणार आहे 25.81 चौरस मीटर, तर LIG गटासाठी असणार आहे 29.82 चौरस मीटर। किंमत EWS गटासाठी असणार आहे 22,18,059, तर LIG गटासाठी असणार आहे 30,17,682। त्यानंतर दुसरा आहे सेक्टर 12 प्लॉट नंबर 63 द्रोणागिरी। याच ठिकाणी EWS गटासाठी 19 सदनिका आहेत, तर LIG गटासाठी 131 सदनिका आहेत। चटई क्षेत्रफळ हे EWS साठी 25.81 तर 29.82 हे LIG गटासाठी असणार आहे। तर घराची जी किंमत आहे EWS गटासाठी 22,18,059, तर LIG गटासाठी 30,17,682 आणि सेम एरिया सेम किमती हे सेक्टर 12 प्लॉट नंबर 68 द्रोणागिरीसाठी सुद्धा असणार आहे। या ठिकाणी एकूण 27 सदनिका EWSच्या तर 131 सदनिका LIGच्या आहेत। एरिया सेम आहे 25.81 EWS आणि LIG साठी 29.82। EWS गटासाठी किंमत आहे 22,18,059 आणि LIG साठी किंमत आहे 30,17,682। तर हे झाले द्रोणागिरीसाठी। आता सेक्टर 21 प्लॉट नंबर 8 तळोजा या ठिकाणी EWS गटासाठी 41 आणि LIG गटासाठी 182 सदनिका उपलब्ध आहेत। परत कार्पेट एरिया आहे EWS गटासाठी 25.81 तर LIG साठी 29.82। या ठिकाणी EWS गटासाठी किंमत आहे 21,71,556, तर LIG गटासाठी किंमत आहे 30,58,578। त्यानंतर आहे सेक्टर 22 प्लॉट नंबर 1 तळोजा या ठिकाणी EWS गटासाठी 21 सदनिका तर LIG गटासाठी 124 सदनिका आहेत। एरिया EWS गटासाठी 25.81 आणि LIG गटासाठी 29.82 इतका आहे। किंमत 21,71,556 EWS गटासाठी आणि 30,58,578 LIG गटासाठी आहेत। त्यानंतर आहे सेक्टर 27 या ठिकाणी प्लॉट नंबर 1 तळोजा EWS गटासाठी 105 सदनिका आहेत, तर LIG गटासाठी 514 सदनिका आहेत। एरिया EWS गटासाठी 25.81 चौरस मीटर, LIG गटासाठी 29.82 चौरस मीटर। या ठिकाणी थोडीशी किंमत 1 लाखाने साधारणतः वाढत आहे। किंमत जी आहे EWS गटासाठी 22,31,010 तर LIG गटासाठी 31,12,786। तर याच्यामध्ये माझ्या ओळखीचे काही रिलेटिव्स जे आहेत किंवा काही माझे फ्रेंड सर्कल आहेत ते याच्यामध्ये आहेत, ते मी साईट व्हिजिट करून तुम्हाला दाखवेल। त्यानंतर सेक्टर 34 मध्ये प्लॉट नंबर 1 तळोजा या ठिकाणी EWS गटासाठी 156 तर LIG गटासाठी 511 सदनिका आहेत। चटई क्षेत्रफळ हे EWS गटासाठी 25.56 तसेच 25.81 आणि 25.61 असे 3 वेगवेगळे चटई क्षेत्रफळ असणार आहे।
आणि LIG गटासाठी 29.60 आणि 29.82 असे 2 वेगवेगळे क्षेत्रफळ असणारी सदनिका असणार आहेत. तर किंमत जी आहे ती असणार आहे EWS गटाकरिता 23,59,623 तर LIG गटाकरिता 34,40,716. त्यानंतर आहे सेक्टर 3 प्लॉट नंबर 6 तळोजा. तर या ठिकाणी 188 EWS गटाकरिता सदनिका आहेत तर 727 हे LIG गटाकरिता सदनिका आहेत. एरिया आहे 25.56, 25.81 आणि 25.61. तर LIG साठी एरिया आहे 29.60 आणि 29.82. तर हे सेक्टर 3 नसून हे सेक्टर 36 प्लॉट नंबर 6 तळोजा असं आहे. या ठिकाणी किंमत आहे EWS गटासाठी आहे 23,59,623 आणि LIG गटासाठी आहे 34,40,716. तर सेक्टर 36 प्लॉट नंबर 1 तळोजा या ठिकाणी EWS गटासाठी 135 तर LIG गटासाठी एकही सदनिका इथे नाही आहे. त्याच्यामुळे EWS गटाचे जे क्षेत्रफळ आहे ते 25.56, 25.81 आणि 25.61 चौरस मीटर. तर LIG साठी इथे एकही सदनिका नाही आहे त्याच्यामुळे त्याचं क्षेत्रफळसुद्धा दिलेलं नाही आहे. तर किंमत जी आहे ती असणार आहे 23,59,623 आणि LIG साठी सदनिका नाही आहे म्हणून त्याची किंमत दिलेली नाही आहे. त्यानंतर सेक्टर 36 प्लॉट नंबर 2 तळोजा या ठिकाणी 353 सदनिका EWS आणि LIG साठी 683. तर 25.56, 25.81 आणि 25.61 हा EWSचा चौरस मीटर क्षेत्रफळ कार्पेट एरिया असणार आहे आणि LIG साठी 29.60 आणि 29.82 चौरस मीटरचा एरिया असणार आहे. किंमत असणार आहे EWS साठी 23,59,623 तर LIG साठी 34,40,716. त्यानंतर सेक्टर 37 प्लॉट नंबर 1 तळोजा या ठिकाणी EWS गटासाठी 26 आणि LIG गटाकरिता 137 सदनिका असणार आहेत. तर एरिया जो आहे EWSचा 25.81 चौरस मीटर तर LIGचा 29.82 चौरस मीटर असणार आहे. किंमत असणार आहे EWS साठी 21,71,556 तर LIG साठी 30,38,578 इतकी किंमत असणार आहे. सेक्टर 40 प्लॉट नंबर 1 खारघर या ठिकाणी EWS गटाकरिता 20 आणि LIG गटाकरिता 119 सदनिका आहेत. एरिया EWSचा आहे 25.81 चौरस मीटर तर 29.82 चौरस मीटर हा LIG साठी एरिया आहे. किंमत आहे EWS गटासाठी 26,49,717 तर LIG गटासाठी 37,95,172. सेक्टर 15 प्लॉट नंबर 9 कळंबोली या ठिकाणी EWS गटासाठी 2 आहेत सदनिका तर LIG साठी 22 सदनिका आहेत. एरिया आहे EWSचा 25.81 तर LIGचा 29.82. तर EWS गटासाठी घराची सदनिकेची जी किंमत आहे ती आहे 26,32,368 तर LIG गटासाठी किंमत आहे 37,47,158. त्यानंतर आहे सेक्टर 10 प्लॉट नंबर 1 घनसोली या ठिकाणी EWS गटासाठी एकही घर नाही आहे तर LIG साठी फक्त एक आणि एक घर शिल्लक आहे. तर त्या LIG गटासाठी कार्पेट एरिया आहे 29.82 चौरस मीटर आणि घराची किंमत आहे 36,72,505. तसेच सेक्टर 10 प्लॉट नंबर 2 घनसोली या ठिकाणी LIG साठी एक सदनिका आहे. एरिया 29.82 चौरस मीटर आणि या ठिकाणी सुद्धा जी सदनिकेची किंमत आहे ती आहे 36,72,505. तर अशा पद्धतीने एकूण EWS गटासाठी 1,115 सदनिका तर LIG गटासाठी 3,393 सदनिका उपलब्ध आहेत. तर पात्रतेच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल आणि लवकरच सेक्टर 27, सेक्टर 34 आणि सेक्टर 36चं जे साईट व्हिजिट आहे ते तुम्हाला लवकरच करून भेटेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.